चला आज ऑनलाईन शॉपिंग नाही तर आज ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करूयात म्हणून मग पप्पांना घेतलं आणि शॉपिंगसाठी निघालो. पप्पांना वाटलं हे डीमार्टला नेईन, पण आज गेलो झुडिओला. म्हटलं तर आज जरा स्टायलिश काहीतरी कपडे वगैरे घेऊयात म्हणून मी निघालो. आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरती जेंट्स सेक्शन होता म्हणून मी पटपट पुढे निघालो. तर पप्पा खाली येत येत बघतच हँग झाले की अरे याने आणलं आहे कुठं, हे असलं काय, हे असलं कसलं स्टोअर आहे. आणि वरती आल्यानंतर बघितलं तर असले कपडे पाहूनच पप्पा हँग झाले. अरे नक्की घ्यायचं काय काय, सगळे नुसते एक एक कपडे ते बघतच राहिले. नक्की यार ही स्टाईल कसली आहे, नेमके कसले कपडे आहेत बघत राहिले. मग मी पण एक दोन बंडे असे बघितले. म्हणलं ही बंडी, आमच्या गावाला अशी बंडीच म्हणतात. ही घालून ट्राय केली. त्यानंतर एक पॅन्ट वगैरे ट्राय केली. त्याच्यानंतर पॅन्ट तुम्हाला माहिती कशी टेस्ट करतात, खाली बसून वगैरे टेस्ट करतात, तसे मी पॅन्ट आणि शर्ट वगैरे टेस्ट केले. आणि यांचा डिझायनर कोण आहे, काय कसं आहे, काय कळतच ना. कसल्या स्टाईल्सच्या चपला असतील, त्यानंतर कपडे वगैरे असतील, असे हे बनवतात. मग ह्याच्यातून मी सिलेक्ट करून 4-5 कपडे सिलेक्ट केले आणि चला म्हटलं आता डीमार्टला गेलो कशी बास्केट असते, यांच्याकडे बॅग आहे. म्हटलं त्या बॅगेपेक्षा आपल्या हातातच कपडे नेलेले बरे. मग सगळं बिल वगैरे केलं. आणि यांची एक नवीनच पद्धत आहे, पेपरलेस व्यवहार करतात. हे डायरेक्ट ऑनलाईन तुमच्या व्हॉट्सअपवरती बिल येतं. मग त्यांनी ती लिंक पाठवली, त्याच्यावरती बिल वगैरे चेक केलं, ते दाखवलं आणि घरी आलो. आणि बायको म्हटली मग आता तुम्हाला कपडे घेतले तर मला काहीतरी खर्च करा. म्हणून मग तिला म्हटलं चल तुला नाश्ता सांगतो. आपल्या गावातलं फेमस तात्या लोखंडे यांचा वडापाव होता. तिला म्हटलं घे पार्सल, आपण मित्राच्या घरी जावेत, कारण त्याच्या घरी मिसेस आल्या होत्या. मग त्या म्हटलं या चहा पाण्याला घरी. मग आजचं नियोजन चहा पाण्याचं त्यांच्या घरीच होतं. मग नाश्ता वगैरे घेतला, त्यांच्या घरी गेलो, चहा पाणी केलं, गप्पा वगैरे मारल्या. संध्याकाळी आपल्या जितूभाऊंसोबत गेलो. आज वाढदिवस होते, मग एका सोसायटीत कार्यक्रम वगैरे अरेंज केला होता. मग त्यांच्यासोबत गेलो, तिथं शूट वगैरे केलं. खरं तर ह्या वयात देखील हे लोक बड्डे वगैरे साजरा करतात. आज वयस्कर लोक देखील हे बड्डे साजरा करताना पाहून खरंच खूप बरं वाटलं.